फसई काय आहे, ठीक आहे की नाही. सो फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, आपला जो ऍक्ट आहे हा काय आहे, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड आहे आणि ही ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे. याची एस्टॅब्लिशमेंट बद्दल आता यांनी इथे आपल्याला सांगितलं आहे की याची एस्टॅब्लिशमेंट कशी होणार आहे आणि याचं काय पुढे ऑथॉरिटी याच्यामध्ये असणार आहे. So establishment of food safety and standard authority of India, the central government shall by notification. So definitely central government चा ऍक्ट आहे आणि ऑथॉरिटी इंडियाची आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंटच इथे बाय नोटिफिकेशन इथे ही बॉडी इथे ही ऑथॉरिटी काय करणार आहे, एस्टॅब्लिश्ड करणार आहे. सो to be known as the food safety and standard authority of India, that is फसई आपण त्याला म्हणतो. प्रत्येक फूड जेव्हा तुम्ही खरेदी करता तर प्रत्येक फूडवर काय असतं, फसई मार्क असतो, फसईचा टॅग असतो, ठीक आहे की ना. ऑथॉरिटी मार्क्स तो हा असतो. या अंतर्गत कुठे आहे तर सेक्शन 4 मध्ये फसई आपल्याला दिलेला आहे. सो to exercise the power conferred on and to perform the function assigned to it under this act. ओके, सो इथे म्हटलं आहे की या ऍक्ट अंतर्गत इथे काही ड्युटीज, काही एक्सरसाइज, काही पॉवर एक्सरसाइज ते करणार आहे ही ऑथॉरिटी, अँड परफॉर्म द फंक्शन्स, आणि त्यांचे फंक्शन्स पण इथे दिली आहे. म्हणजे एकंदरीत या चॅप्टर मध्ये आपल्याला फूड अँड सेफ्टी ऑथॉरिटीचं म्हणजे फसईचं एस्टॅब्लिशमेंट बघायचं आहे, त्यांचे पॉवर बघायचे आणि फंक्शन्स बघायचे, ठीक आहे. त्यानंतर पुढे द फूड ऑथॉरिटी शॅल बी बॉडी कॉर्पोरेट बाय द नेम ऑफ सेड. ओके, बॉडी कॉर्पोरेट ही कॉर्पोरेट बॉडी आहे. अफोरसेड नेम म्हणजे काय आहे नेम, तर फसई फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ द इंडिया, having a perpetual succession and common seal with the power to acquire, hold and dispose of property both movable or immovable, and to contract and shall by the said name sue or be sued. या ऑथॉरिटीला काय काय अधिकार आहे, ही कॉर्पोरेट बॉडी तर आहेच, ज्या नावाने याला इथे पुकारलं जाणार आहे की ज्या नावाने याला इथे ऍक्टनी ऑथॉरिटी दिलेली आहे, जागा दिलेली आहे या कायद्याअंतर्गत. तरी पण इथे हॅव्हिंग अ परपिच्युअल सक्सेशन, मायकॉन आहे ना, एकदा कन्फर्म करून घेऊ द्या मला. येस मायकॉन, येस, कम टू द पॉइंट. येस, सो तर काय काय पॉवर आहे, हॅव्हिंग अ परपिच्युअल सक्सेशन अँड कॉमन सील विथ पॉवर टू ऍक्वायर. परपिच्युअली तुमची कुठलीही प्रॉपर्टी जर तुम्ही फूड अडल्ट्रेशन्स मध्ये ती वापरत आहे, मॅन्युफॅक्चरिंग साठी असो किंवा कुठल्याही प्रकारे असो, जिथे फूड अडल्ट्रेशन होत आहे किंवा फूड सेफ्टी नाही, हजार्डस आहे असं जर या ऑथॉरिटीला कळलं तर ही तुमची प्रॉपर्टी परमनंटली कॉमन सील करून इथे अक्वायर करू शकते. होल्ड अँड डिस्पोज ऑफ प्रॉपर्टी, कोणतीही प्रॉपर्टी म्हणजे ज्या अंतर्गत फूड असो किंवा त्या फूडला मॅन्युफॅक्चर करणारी एखादी मशीन असो किंवा कोणतीही प्रॉपर्टी या ऍक्ट अंतर्गत गुन्ह्यामध्ये येते आहे तर ती डिस्पोज ऑफ करू शकते, ठीक आहे. अक्वायर, डिस्पोज ऑफ, बोथ कोणतीही असू द्या, बोथ मुव्हेबल किंवा इमूव्हेबल. अँड टू कॉन्ट्रॅक्ट अँड शेल बाय द सेड नेम सू ऑर बी सूड, त्या प्रकारे कॉन्ट्रॅक्ट ही होऊ शकतात त्याच्यावर, कशा प्रकारे ऑथॉरिटी इथे कॉन्ट्रॅक्ट करू शकतात. आणि कारण की सरळ सांगितलं आहे पहिल्याच वेळेस आपल्याला, काय सांगितलं होतं की युनियनच्या अंतर्गत ह्या सगळ्या मशिनरीज किंवा सगळ्या ज्या काही येणार आहेत आणि ते सू अँड बी सूड, तुमच्यावर इथे लिगली ऍक्शनही घेऊ शकता, ऍडज्युडिकेशनही तुमच्यावर लागू शकतं. सो द हेड ऑफिस ऑफ द फूड ऑथॉरिटी शॅल ऍट दिल्ली. सध्या तरी हेड ऑफिस कुठे आहे, फसईचं जे आहे हे जे ऑफिस कुठे आहे, फसईचं फसई. ओके, फसई आपण याला म्हणतो, फसई इज इन दिल्ली, फसईचं ऑफिस दिल्लीमध्ये आहे. यू नो दॅट फसईच्या खूप साऱ्या लिगल वॅकन्सीज निघतात. इव्हन प्रत्येक स्टेट्स मध्ये जिथे जिथे हे ऑथॉरिटीचं सब ऑफिसेस आहे तिथे सुद्धा फूड सब इन्स्पेक्टर किंवा फूड ऑफिसर्स असे वॅकन्सीज आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये लिगल वॅकन्सीजही भरपूर प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळेल. द फूड ऑथॉरिटी मे एस्टॅब्लिश इट्स ऑफिसेस ऍट एनी अदर प्लेस इन इंडिया. डेफिनेटली जसं मी आता तुम्हाला सांगितलं आहे की ऑफिसेस इंडियामध्ये भरपूर आहे. आय थिंक 6 ते 7 ठिकाणी मे बी ऑफिसेस असेल यांचे कदाचित. आय एम नॉट कन्फर्म अबाउट इट, बट आहेत ऑफिसेस. ओके, तिकडे चेन्नई के समथिंग, बँगलोर समथिंग, कुठेतरी साऊथ मध्ये 2 असेल, महाराष्ट्रामध्ये 1 असेल, अशा प्रकारे इथे ऑफिसेस त्यांनी दिलेले आहे. येस, नाउ कम टू द नेक्स्ट, दॅट इज
composition of food authority and qualifications for appointment of its chairpersons and other member. आता इथे कंपोजिशन केलं जात आहे, दॅट इज फूड ऑथॉरिटीचं, आणि क्वालिफिकेशन ही त्यांच्या अपॉइंटमेंटसाठी दिलं आहे. इथे चेअरपर्सन आणि अदर मेंबर म्हणजेच एक चेअरपर्सन राहणार आहे आणि अदर मेंबर ही राहणार आहे. पण आपण ना नेहमी इथे एक वेगळी पोस्ट तुम्हाला अजून बघायला मिळेल जे कॉमनली ऑथॉरिटीमध्ये नसते, ती बघूया आता आपण. The food authority shall consist of a chairperson and the following 22 member, out of which 1/3 shall be a women. तर इथे सरळ सरळ सांगितलं आहे की 2 or more, 1 or more असं काही दिलेलंच नाही. त्यांनी संख्या सांगितली आहे 2006च्या नुसार. आता जर बघितलं तर इथे 22 किती 22 इथे काय असणार आहे, एक चेअरपर्सन, दॅट शॅल कन्सिस्ट अ चेअरपर्सन. ओके, चेअरपर्सन मीन्स 1 चेअरपर्सन अँड 22 मेंबर, आणि त्या 22 मेंबर पैकी शॅल बी अ वुमेन, एक वुमेन पण असणार आहे. क्लिअर? सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की 4 मध्ये ते ऑथॉरिटी दिली आहे, ऑफिस दिल्लीला स्थित आहे, अदर प्लेसेस मध्ये सुद्धा यांचे ऑफिसेस एस्टॅब्लिश केलेले आहेत दिल्ली सोडून सुद्धा. अँड मोर ओव्हर इथे मेंबर जे आहेत ते तुमचे अकॉर्डिंग टू द सेक्शन 5 नुसार 22 मेंबर आहे, त्यापैकी एक वुमेन आहे आणि एक चेअरपर्सन असते. 7 मेंबर नॉट बिलो द रँक ऑफ द जॉईंट सेक्रेटरी. आता यातलेच काही जे मेंबर आहेत त्यामध्ये 7 मेंबर जे आहेत तुमचे हे नॉट बिलो द रँक ऑफ द जॉईंट सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. जॉईंट सेक्रेटरी जे असतात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे, त्याच्या खालच्या रँकचे इथे 7 मेंबर नसणार आहे. म्हणजे 7 मेंबर असे निवडले जाणार की ते जॉईंट सेक्रेटरी किंवा त्या रँक मधले आहे, टू बी अपॉइंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट टू रिस्पेक्टिव्हली represent the ministries or department of the central government dealing with. आणि हे जे जॉईंट सेक्रेटरी आणि हे जे पुढे म्हटलं आहे की अपॉइंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट आणि हे जे मिनिस्ट्री आणि डिपार्टमेंटला रिप्रेझेंट केलेले असले पाहिजे. कोणत्या कोणत्या मिनिस्ट्री? तर आता फूडशी रिलेटेड सगळ्या मिनिस्ट्री, दॅट इज ॲग्रिकल्चरल मिनिस्ट्री, कॉमर्स मिनिस्ट्री, कंझ्युमर मिनिस्ट्री, कंझ्युमर अफेअर्स अँड फूड प्रोसेसिंग, आणि पुढे येऊया हेल्थ मिनिस्ट्री, लेजिस्लेटिव्ह अफेअर्स, स्मॉल स्केल इंडस्ट्री, हू शॅल बी मेंबर एक्स ऑफिशियो. इवन हे एक्स ऑफिशियो मेंबरही असू शकतात, म्हणजे ते तिथेही ऑलरेडी काम करत आहे आणि इथेही मेंबर आहेत ते जॉईंट सेक्रेटरी, आणि इकडेही ते मेंबर होऊ शकतात. दॅट्स वी कॉल्ड एक्स ऑफिशियो. ठीक आहे, जसं आपण काल परवा एक ऑफिशियल लँग्वेजेस ऍक्ट बघितला होता, तर तिथे कलेक्टरला एक्स ऑफिशियो त्या कमिटीचा मेंबर पण बनवलं जातं. तर इथे जर प्रश्न आला तुम्हाला की कुठल्या कुठल्या मिनिस्ट्रीमधून तुमचे 7 मेंबर येऊ शकतात, तर ह्या सगळ्या मिनिस्ट्रीमधनं तुमचे 7 जॉईंट सेक्रेटरी लेवलचे मेंबर इथे 7 मेंबर अनिवार्य आहेत 22 पैकी. 2 रिप्रेझेंटेटिव्ह from food industry, of which one shall be from small scales industry. You know that we have the small scales industry and food industry. Food industry मध्ये आपले small scale industries पण असते, MSME बिझनेसशी रिलेटेड, तसं स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे जी की फूडशी रिलेटेड आहे. तर इथे 2 रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहे, त्याच्यापैकी काय इंडस्ट्री फूड इंडस्ट्रीशी रिलेटेड, त्याच्यामध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्रीशी रिलेटेड ही असणार आहे. 2 रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहे फ्रॉम कन्झ्युमर ऑर्गनायझेशन आणि 3 एमिनंट फूड टेक्नॉलॉजिस्ट और सायंटिस्ट इथे असणार आहे, जे की इथे सायंटिफिकली त्याच्यावर रिसर्च करण्याचं काम करू शकतात ॲज अ मेंबर. 5 members to be appointed by rotations every 3 years, one each in a Seridium and from the zones as specified in the first schedule to represent the states and the union territories. आता आपण फर्स्ट शेड्यूल अजून बघितला नाही आहे या ऍक्टचा, जसं मी काल सांगितलं की आपल्याला फर्स्ट शेड्यूल पण बघावं लागणार आहे. तर असे काही 5 मेंबर्स याच्यामध्ये असणार की रोटेशनली ते 3-3 वर्ष ते राहतील. एक झोनली म्हणजे दिल्ली सोडून दुसरीकडे कुठे जर ऑफिस असेल तर त्या ठिकाणी त्यांना अपॉइंट केलं जाणार आहे. त्यानंतर एवढं लक्षात ठेवायची गरज नाही, जनरली स्टार्टिंगचं लक्षात ठेवलं तरी हरकत नाही, बट ठेवा लक्षात, कारण जर ऍक्ट आला आपल्याला तर हे महत्वाचं आहे. 2 persons टू रिप्रेझेंट फार्मर्स ऑर्गनायझेशन्स. फार्मर्स ऑर्गनायझेशन्स असतात आपल्याकडे, त्यांना रिप्रेझेंट करणारे 2 इथे पर्सन रिप्रेझेंट म्हणून आपण रिप्रेझेंटर म्हणून इथे निवडण्यात येणार आहे. 1 persons टू रिप्रेझेंट रिटेलर ऑर्गनायझेशन्स. रिटेलर ऑर्गनायझेशन्स पण आहेत आपल्याकडे, त्यापैकी 2 पर्सन इथे रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला 1 पर्सन घ्यायचं आहे टू द फार्मरशिप ऑर्गनायझेशनशी जे रिप्रेझेंट करतात. तर अशा इथे आपल्याला कॉन्स्टिट्यूशन्स आणि एस्टॅब्लिशमेंट्स आणि अपॉइंटमेंट कशा होणार आणि कुठून होणार यापैकी इथे दिलेलं आहे.
आता पुढच्या पॉइंटवर येऊया, दॅट इज सबसेक्शन 2. द चेअरपर्सन्स अँड अदर मेंबर ऑफ द फूड अथॉरिटी शॅल बी अपॉइंटेड इन सच अ मॅनर. आता हे चेअरपर्सन, ओके, एक बघा, एक चेअरपर्सन अँड अदर मेंबर आहेत, दॅट इज फूड अथॉरिटीमध्ये फसईमध्ये अपॉइंट केलं जातात. तर त्यांचं मॅनर काय असणार आहे अपॉइंटिंगचा? सो ॲज टू सेक्युअर द हायेस्ट स्टँडर्ड कॉम्पिटन्स, broad range of the relevant expertise, and shall represent the broadest possible geographic distributions within the country. The broadest possible geographic distribution within the country याचा अर्थ असतो की तो एखादा IAS ऑफिसर म्हणून रिटायर झालेला असेल, त्यामध्ये तो एक्सपर्ट असेल, ठीक आहे की नाही. तर अशा पद्धतीमध्ये ते हायेस्ट स्टँडर्ड कॉम्पिटन्स काय आहे आपल्याकडे? जस्ट गिव्ह मी 1 मिनिट, डोर लॉक. ओके, तर आपल्याकडे काय IAS अधिकारी असू शकतात, ठीक आहे की नाही. सो चेअरपर्सन्स मेंबर जे आहे ते हायेस्ट स्टँडर्ड ऑफ द कॉम्पिटन्स, ब्रॉड रेंज ऑफ रिलेव्हंट एक्सपर्टीज, त्यामध्ये त्यांचं एक्सपर्टीज असणं गरजेचं आहे. अँड शॅल रिप्रेझेंट ब्रॉडेस्ट पॉसिबल जिओग्राफिक डिस्ट्रीब्युशन्स विदिन द कंट्री. त्यांनी जिओग्राफिकली म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांची वारंवार बदली होत असते. याला आपण अशा प्रकारे असे पर्सन्स इथे निवडले जाणार आहे. The chairperson shall be appointed by the central government from amongst the persons that of eminence in the field of the food science. Okay, तर पण या फील्डमध्ये त्यांनी स्टडी केलेलं असावं वगैरे हे राहणार आहे, कुणाला पण नाही निवडणार आहे ते. फ्रॉम अमॉंग्स द पर्सन्स फ्रॉम द ॲडमिनिस्ट्रेशन्स हू हॅव, ॲडमिनिस्ट्रेशन्स मीन्स ऑलरेडी त्यांनी नोकरी केलेली आहे, हू हॅज बीन असोसिएटेड विथ सब्जेक्ट अँड इज आयदर होल्डिंग ऑर हॅज हेल्ड द पोझिशन ऑफ नॉट बिलो द रँक ऑफ द सेक्रेटरी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर या लेवलचा व्यक्ती, सेक्रेटरी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या लेवलचा व्यक्ती, एक तर तो आहे सेक्रेटरी किंवा तो होता, रिटायर असेल, तर या व्यक्तीला इथे असं चेअरपर्सन म्हणून अपॉइंट केलं जाऊ शकतं. किंवा मग रिटायर्ड IAS ऑफिसर्स किंवा तो IAS ऑफिसर असेल तर त्याला तिकडे ट्रान्सफर दिली जाऊ शकते. The chairpersons and the member including part-time member other than the ex officio members. Chairperson आणि member part-time ही असू शकतात, ex officio ही असू शकतात. You know that ex officio आपण according to the constitution ex officio वाचत आलेलंच आहोत. Food authority may be appointed by the central government on the recommendations of the selections committee. ओके, सिलेक्शन कमिटी राहणार आहे इथे गव्हर्नमेंटची आणि त्यानुसार सेंट्रल गव्हर्नमेंट यांचं अपॉइंटमेंट करणार आहे. द चेअरपर्सन ऑफ ए फूड अथॉरिटी शॅल नॉट होल्ड एनी अदर ऑफिस. जेव्हा इथे चेअरपर्सन म्हणून त्याला बसवलेलं आहे, तर मेंबर तर एक्स ऑफिसर राहील, पण चेअरपर्सन इथे कुठल्याही प्रकारे अदर ऑफिसेसला जॉईन नाही करू शकणार. ठीक आहे, एनी डाऊट? काही डाऊट आहे? नसेल तर पुढे जाऊया. ठीक आहे मॅम. आणि अगदी सोपं आहे हे, यामध्ये खूप काही विचार करण्यासारख्या गोष्टी नाही. आता आपण एवढे ऍक्ट बघितले आहे, त्याच्यामध्ये ऑथॉरिटी, प्रत्येक ऍक्टमध्ये, स्पेशल ऍक्टमध्ये ऑथॉरिटी दिलेली असते. आणि डेफिनेटली तुम्हाला आता ते एक यूज टू झाल्यासारखं झालेलं आहे की यस, या ऑथॉरिटी असते, याच्यामध्ये चेअरपर्सन्स असतो. आणि तुम्हाला प्रत्येक स्पेशल ऍक्टला हे मिळणार आहे, प्रत्येक स्पेशल ऍक्टला. सिलेक्शन कमिटी फॉर सिलेक्शन ऑफ ए चेअरपर्सन अँड मेंबर ऑफ द फूड अथॉरिटी. फसईमध्ये जे चेअरपर्सन आणि फसईमध्ये जे मेंबर निवडण्यात येत आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सिलेक्शन कमिटी थ्रू नेमण्यात येत आहे. मग सेंट्रल गव्हर्नमेंटची जी सिलेक्शन कमिटी आहे तर त्याच्याबद्दल इथे आपण आता बघणार आहोत की द सेंट्रल गव्हर्नमेंट शॅल फॉर द पर्पज ऑफ सिलेक्शन ऑफ ए चेअरपर्सन अँड द मेंबर ऑफ अदर दॅन एक्स ऑफिशियो मेंबर ऑफ द फूड अथॉरिटी कॉन्स्टिट्यूट अ सिलेक्शन कमिटी. यांना वगळून एक वेगळी कॉन्स्टिट्यूट करत आहे ते सिलेक्शन कमिटी. तर त्यामध्ये कॅबिनेट सेक्रेटरी चेअरपर्सन राहणार. जो कॅबिनेट सेक्रेटरी असतो इंडियाचा, तो इथे चेअरपर्सन राहणार आहे सिलेक्शन कमिटीमध्ये. अँड सेक्रेटरी इन चार्ज ऑफ द मिनिस्ट्री ऑफ द ऑर द डिपार्टमेंट रिस्पॉन्सिबल फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दिस ऍक्ट ॲज द कन्व्हेनर मेंबर मीन्स इथे ऍडमिनिस्ट्रेशन मधला जो व्यक्ती आहे, ठीक आहे की नाही, डिपार्टमेंट मधला रिस्पॉन्सिबल फॉर द ऍडमिनिस्ट्रेशन ॲज दिस ऍक्ट. तर सेक्रेटरी इनचार्ज, ज्याला की इथे इनचार्ज म्हणून सेक्रेटरी मिनिस्ट्रीने बसवलेला आहे, तो इथे असणार आहे मेंबर म्हणून. सेकंड आहे सेक्रेटरी इन चार्ज ऑफ द मिनिस्ट्री ऑर द डिपार्टमेंट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट डिलिंग विथ हेल्थ, लेजिस्लेटिव्ह अँड द पर्सनल मेंबर. जो लेजिस्लेशन मध्ये आहे, हेल्थ किंवा पर्सनल, इथे मेंबर म्हणून त्याला अजून नेमण्यात येणार आहे. दॅट इज
सेक्रेटरी इनचार्ज परत तो मिनिस्ट्रीचाच व्यक्ती असणार आहे, ठीक आहे की नाही. चेअरमॅन ऑफ द पब्लिक एंटरप्राइजेस सिलेक्शन बोर्ड, अगेन एक पब्लिक एंटरप्राइजेस सिलेक्शन बोर्ड असतं आपल्याकडे, तर त्याचा चेअरमॅन इथे मेंबर म्हणून घेतला जाणार आहे. अँड इमिनंट फूड टेक्नॉलॉजिस्ट टू बी नॉमिनेटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट अ मेंबर. इमिनंट फूड टेक्नॉलॉजिस्ट, परत इथे सायंटिफिक आणि सायंटिफिकली एक पर्टिक्युलरली सायंटिफिकली ऑफिसर पण, सायंटिफिक ऑफिसर पण इथे तुम्हाला दिले ते पुढे. तर अशा प्रकारे काही इथे एवढं डीपली विचारत नाही, कारण विचारण्यासारखे अजून खूप सारे ऍक्ट आहे, पण तरी एक लक्षात ठेवणं आपलं कर्तव्य आहे. सो पुढे या. Explanation for the purpose of clause E, the central government shall nominate a persons from amongst a person holding the post of director of the head by whatever name called of any national research or technical institution. आता एक्सप्लेनेशन दिले की हा ई जो क्लॉज आहे तुमचा, हा त्याच्या ई जो क्लॉज मधलं सेंट्रल गव्हर्नमेंट नॉमिनेशन करणार आहे कशामध्ये, एक पर्सन जो की पोस्ट ऑफ डायरेक्टर हेड आहे कुठल्या तरी एखाद्या टेक्निकल इन्स्टिट्यूटचा, तर त्या डायरेक्टरला इथे नॉमिनेट करून आपण पुढे मेंबर बनवणार आहोत. The central government shall within 2 months from the date of the occurrence of any vacancy by reason of death, resignation, removal of the chairperson or any member, जर कोणत्याही मेंबरचं किंवा चेअरपर्सनची डेथ झाली किंवा त्याला काही कारणावरून रिमूव्ह करण्यात आलं असेल किंवा कोणत्याही प्रकारे जर इथून ती सीट जी आहे ती वॅकंट झाली असेल, तर या सिच्युएशन मध्ये सरळ सरळ विदिन 2 months इथे काय करणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, सगळी ऑथॉरिटी ते सेंट्रल गव्हर्नमेंटला दिलेली आहे. हे तुम्ही पाठ करून ठेवायचं, बिकॉज दिस इज नॉट द लॉ ऑफ द स्टेट. इथे स्टेटला काहीही अधिकार दिलेलेच नाही आहेत, सरळ होल अँड सोल सेंट्रल आहे. असं नाही आहे की सेंट्रलचा ऍक्ट आहे स्टेटला अधिकार नसतात, असतात, पण यांनी नाही दिले. तर फूड ऑथॉरिटी अँड 3 months सॉरी एनी वॅकन्सी बाय द डेथ, रेजिग्नेशन्स वगैरे असं झालं असेल तर मेंबर ऑफ द फूड ऑथॉरिटी. अँड 3 months बिफोर द सुपर एन्युशन्स ऑन कम्प्लिशन्स ऑफ द टर्म. लाईक सपोज जर डेथ किंवा रेजिग्नेशन या सिच्युएशन मध्ये तुमचं वॅकंट नाही झाली असेल सीट, बट तुमचं टेन्युअर संपत आहे, तर त्याच्या 3 महिने आधी, ठीक आहे, एक कंटिंजन्सी म्हणजेच काय म्हणतो आपण, इमर्जन्सी मध्ये 2 months आहे, आणि जर तुमचं पिरियड होत असेल कम्प्लीट, तर त्याच्या 3 महिने आधी ही प्रोसेस इथे सेंट्रल गव्हर्नमेंट सुरू करणार आहे की दुसरा चेअरमॅन आणि दुसरा मेंबर ऑथॉरिटी आपल्याला आणून बसवायची आहे. मेक अ रेफरन्स टू द सिलेक्शन कमिटी फॉर फायलिंग ऑफ द वॅकन्सी. तर 2 महिन्यामध्ये जर डेथ, रेजिग्नेशन वगैरे असं लाईक इन्स्टंटली किंवा आकस्मित तो सीट वॅकंट होत असेल तर, आणि 3 महिने जसे की टेन्युअर संपत आला त्या व्यक्तीचा, त्या सिच्युएशन मध्ये म्हणजे रिटायरमेंटची एज जी आहे ती वर जाती आहे एक्सेट्रा, तर अशा सिच्युएशन मध्ये 3 महिने आधी रेफरन्स देणार आहे सिलेक्शन कमिटीला की तुम्ही फायलिंग ऑफ द वॅकन्सीची प्रोसेस सुरू करा. The selection committee shall finalize the selection of the chairperson and member of the food authority within 2 months from the date on which the reference is to made. तिथून ज्या दिवशी सेंट्रल गव्हर्नमेंटने रेफरन्स दिलंय तिथून 2 महिन्यामध्ये सिलेक्शन कमिटीचं काम आहे की ती सीट वॅकंट जी आहे ती भरायची, चेअरपर्सनची असो किंवा अदर मेंबरची असो. The selection committee shall recommend a panel of 2 names for every vacancy referred to it. जेव्हाही इथे रेफरन्स येत आहे तुमच्याकडे वॅकन्सीसाठी, तर सिलेक्शन कमिटीचं काम काय, तर सिलेक्शन कमिटी कसं काम करणार आहे, तर सिलेक्शन कमिटी काय करेल की शॅल रिकमेंड पॅनल ऑफ 2 names. इथे 2 names पॅनल इथे रिकमेंड करेल, जसं आपण जेएमएफसीच्या इंटरव्ह्यूला जातो, ठीक आहे की नाही, तर 2 names पॅनल लाईक आपण असं म्हणतो. So before recommending any persons for appointing as a chairperson or other member of the food authority, the selection committee shall satisfy itself that such a person does not have any financial or other interest which is likely to affect prejudicially his function as a member. कोणताही याचा मेंबर होऊन किंवा एखादा चेअरपर्सन होऊन याचा कुठल्याही प्रकारे फायनान्शियली त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसला पाहिजे. हा व्यक्ती सेवा करिता तिथे रुजू झाला पाहिजे, पण असं त्याचा अर्थ नाहीये की त्याला पेमेंट भेटणार नाही किंवा पैसे भेटणार नाही, दुसरा काही हेतू असला नाही पाहिजे. असं इंटेन्शनली तो इथे व्हॉलंटरीली त्या सीटवर जाऊन बसला पाहिजे आणि इंटेन्शनली काही वेगळा मालाफाईड हेतू नसला पाहिजे, बिकॉज इट्स अ ऑथॉरिटी टू कंट्रोल ओव्हर द फूड इंडस्ट्री यांचं काम आहे. तर त्याच्यामध्ये थोड्या वेगवेगळ्या गोष्टी टाइप्स मध्ये येऊ शकतात, कारण फूड इंडस्ट्री ही खूप मोठी आहे.
नो अपॉइंटमेंट ऑफ द चेअरपर्सन ऑर अदर मेंबर ऑफ द फूड ऑथॉरिटी शॅल बी इनव्हॅलिड मेरिली बाय रिझन ऑफ इट्स वॅकन्सी इन सिलेक्शन्स कमिटी. कोणत्याही चेअरपर्सनची किंवा मेंबरची इथे फूड ऑथॉरिटीमध्ये फसाईमध्ये जर अपॉइंटमेंट झाली असेल तर ती फक्त इनव्हॅलिड या कारणावरून नसणार आहे की बाय रिझन ऑफ एनी वॅकन्सी इन द सिलेक्शन कमिटी. तर सिलेक्शन कमिटीनी लाईक काय म्हणू शकतो की सिलेक्शन कमिटीने कुठल्याही प्रकारे इथे वॅकन्सी दिली आहे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये काही मेरिली छोट्या छोट्या ग्राउंड्सवर काही रिझन्स असतील की एनी वॅकन्सी इन सिलेक्शन कमिटी, तर सिलेक्शन कमिटीमध्ये जाऊन सिलेक्शन कमिटी इथे बघणार आणि सिलेक्शन कमिटीच इथे निर्णय घेणार आहे. कुठल्याही छोट्या ग्राउंडवरून तुमची जी ऑथॉरिटी अपॉइंट केली ती इनव्हॅलिड होणार नाही आहे. सो असायचा अर्थ. त्यानंतर पुढे येऊया टर्म ऑफ ऑफिस सॅलरी. इतकं खूप काही वाचायचं नाही, फक्त सेक्शन आपल्याला लक्षात ठेवायचे आणि सुरुवातीला ते 3-4 पॉईंट होते. 22 मेंबर असायला पाहिजे, एक चेअरपर्सन असायला पाहिजे, त्यापैकी 1 वुमेन असायला पाहिजे, 7 सेक्रेटरी असायला पाहिजे, जॉईंट सेक्रेटरी असायला पाहिजे. हे 5-6 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. बाकी अपॉइंटमेंट ऑथॉरिटीमधून खूप सारं येत नाही, कारण डेफिनेशन क्लॉज या ऍक्टचा इतका जास्त मोठा आहे की डेफिनेशन क्लॉज मधूनच तुम्हाला सगळे प्रश्न येण्याची शक्यता आहे. बाकी 1-2 प्रश्न दुसरे येऊ शकतात. Term of office, salary, allowances and other conditions of service of chairperson and member of the food authority. आता टर्म ऑफ ऑफिस काय आहे तर बघूया आणि सॅलरी कुठून होते यांची हेही बघूया. द चेअरपर्सन, ओके, द चेअरपर्सन अँड द मेंबर ऑफ द एक्स ऑफिशियल मेंबर शॅल होल्ड ऑफिस ऑफ ए टर्म 3 year. ओके, चेअरपर्सन प्लस मेंबर हे 3 वर्षासाठी, दोन्ही 3 वर्षासाठी दोघांचाही कार्यकाळ दिलेला आहे. टर्म 3 year फ्रॉम द डेट ऑन विच दे एंटर अपॉन हिज ऑफिस अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन सारखंच आहे. ज्या दिवशी एंटर करतील तिथून 3 वर्षाचा टेन्युअर यांचा असणार आहे. अँड शॅल बी इलिजिबल फॉर रिअपॉइंटमेंट फॉर अ फर्दर पिरियड ऑफ 3 year. आणि अजून रिअपॉइंटमेंट, ड्युअल अपॉइंटमेंट इथे दिलेली आहे. परत तुम्ही 3 वर्ष अजून इथे स्पष्ट केलंय, पुढे नाही. आता 2च रिअपॉइंटमेंट तुम्हाला की अजून तुम्ही पुढच्या 3 वर्षासाठी इथे तुम्ही जर चांगलं काम केलं तर सेंट्रल गव्हर्नमेंट सिलेक्शन कमिटी परत तुमचं सिलेक्शन इथे करू शकतात. ठीक आहे, आलं लक्षात. हे पिरियड्स लक्षात ठेवायचे, बुक काही सोबत ठेवा, ते नोटिंग करून घ्या. ठीक आहे, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स मध्ये आपला टार्गेट हाच असतो की आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा आपण शिकतोय तेव्हा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून घ्यायची की आपल्याला 4 मध्ये काय दिले, 5 मध्ये काय दिले, 6 मध्ये काय दिले, शॉर्ट मध्ये. अँड देन 7 मध्ये आल्यानंतर बघायचंय की किती वर्षाचा आहे, 3 वर्षाचा पिरियड आहे. कोणाचा, मेंबरचा पण आणि चेअरपर्सनचा. रिअपॉइंटमेंट आहेत का तर यस, रिअपॉइंटमेंट आहे. किती वर्षासाठी रिअपॉइंटमेंट आहे तर नेक्स्ट 3 years साठी इथे रिअपॉइंटमेंट दिलेली आहे. ओके, नाउ कम टू द नेक्स्ट. That provided that the chairperson shall not hold office as such after he has attained age of 65 year. रिटायरमेंट जी आहे ती 65 year. 65 year नंतर तुम्हाला ना रिअपॉइंटमेंट आहे ना काही, तुमचं रिटायरमेंटचं एज झालेलं आहे. मग रिटायरमेंटच्या एजच्या आधी 3 महिने पहिले तुम्हाला सिलेक्शन कमिटीला, कोणाला, सेंट्रल गव्हर्नमेंटला सिलेक्शन कमिटीला सांगावं लागेल की बाबा तुम्ही आता वॅकन्सी फिलअप करा, साहेब रिटायर होत आहे, 65ला पोहोचले. Clear? So the retirement age is 65. Reappointment years 3 years and 3 years for both members and the chairperson. The salary and allowances payable to and the other terms and condition of service of the chairperson and the member other than the ex officio member shall be such as may be prescribed by the central government. Okay, काय म्हटलं आहे इथे बघा. सरळ यांनी सांगितलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट प्रिस्क्राईब करतील त्याप्रमाणे इथे तुमची सॅलरी असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काही प्रोव्हिजन्स दिलेलं नाही आहे. नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस सेक्शन द चेअरपर्सन्स ऑर एनी मेंबर मे. आता सबसेक्शन मध्ये काहीही दिलं असेल तरी 2 ग्राउंड इथे अजून दिले आहे की रिलिंग्विश्ड हिज ऑफिस बाय गिव्हिंग इन रायटिंग द सेंट्रल गव्हर्नमेंट नोटीस ऑफ नॉट लेस दॅन 3 months. जर तुम्हाला सोडून जायचं असेल तर तुम्ही 3 महिन्याआधी सेंट्रल गव्हर्नमेंटला नोटीस द्या आणि तुम्ही सोडून जाऊ शकता. म्हणजे तुमचं रिटायरमेंटचं एज नाही झालं, तुम्हाला नाही कंटिन्यू करायचं असेल तर यू कॅन give a notice before the 3 months notice to the central government and quit. Be removed from his office in accordance with the provisions of section 8. So be removed from his office in accordance with the provision of section 8. तर section 8 वर पुढे बघूया काय आहे.
The chairperson or any member ceasing to hold the office as such shall not represent any person before the food authority or any state authority in a manner. Chairperson आणि member ceasing to hold the office सीज करू शकतात का? as such shall not represent any person before the food authority or any such authority in the manner. डेफिनेटली इथे जो कोणताही मेंबर किंवा चेअरपर्सन आहे तर सीजिंग टू होल्ड द ऑफिस ॲज सच नॉट रिप्रेझेंट एनी पर्सन. जर कोणत्याही पर्सनला तुम्ही इथे रिप्रेझेंटच करायला तयार नाही आहे बिफोर सच फूड ऑथॉरिटी और एनी स्टेट ऑथॉरिटी इन एनी मॅनर, त्याला सीज टू होल्ड ऑफिस असं आपण म्हणू शकतो. पुढे या तुम्ही, दॅट इज आता सेक्शन 8 थोडा आपल्याला महत्वाचा आहे. हाही महत्वाचा आहे. याच्यामध्ये 65 वर्ष लक्षात ठेवा ही अपॉइंटमेंट आहे अँड नॉट लेस दॅन 3 मंथची नोटीस द्यावी लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट मध्ये आपण येणार आहोत, दॅट इज रिमूव्हल ऑफ चेअरपर्सन अँड मेंबर ऑफ अ फूड ऑथॉरिटी. रिमूव्हल आहे का चेअरपर्सनचं आणि मेंबरचं फूड ऑथॉरिटीच्या? तर यस, रिमूव्हलची प्रोसिजर दिलेली आहे. बाकीच्या सेक्शन्स मध्ये काहीही म्हटलं असेल तरी ओके, नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सब सेक्शन 1 ऑफ सेक्शन 7. सेक्शन 7 मध्ये आपण 2 गोष्टी बघितल्या. एक तर तुम्ही नोटीस देऊन चाललं जाऊ शकता किंवा तुमचे 65 इयर झाल्यावर किंवा तुमची डेथ वगैरे झाल्यानंतर तुम्ही सीट वॅकंट होणार. बट तुमच्याच इच्छेनुसार तुम्ही ये आणि तुमच्याच इच्छेनुसार तुम्ही जाऊ शकत नाही. तर जो कोणतीही अपॉइंटिंग ऑथॉरिटी असते दॅट ऑल्सो ऑथॉरिटी टू डिसमिस द पोस्ट और द पर्सन फ्रॉम द पोस्ट. सो इथे म्हटलं की सेंट्रल गव्हर्नमेंट मे बाय ऑर्डर रिमूव्ह फ्रॉम ऑफिस द चेअरपर्सन और एनी अदर मेंबर इफ द चेअरपर्सन और ॲज द केस मे बी सच अदर मेंबर. कोणताही मेंबर चेअरपर्सन इथे सेंट्रल गव्हर्नमेंट इथे रिमूव्ह करू शकतो फ्रॉम द ऑफिस. ठीक आहे, हे बघा, हॅज बीन एडजर्ज्ड अँड इन्सॉल्वंट. सगळ्यात आधी कॉन्स्टिट्यूशनच्याच क्रायटेरिया सगळ्यात दिला आहे डिस्क्वालिफिकेशनचा, की तुम्ही इन्सॉल्वंट डिक्लेअर झालेला. एडजर्ज्ड इन्सॉल्वंट मीन्स कोर्टाने तुम्हाला दिवाळखोर इन्सॉल्वंट डिक्लेअर्ड केलं असेल तर तुमच्यावर कर्जा बोजा झालेला आहे आणि तुम्हाला कोर्टाने डिक्लेअर केलं पाहिजे. उगीच इन्सॉल्वंट झाला म्हणून चर्चा आहे नाही जमणार. कोर्टाने डिक्लेअर केलं का एडजर्ज्ड म्हणून, एज्युडिकेशन न्याय निवाडा झाला का तुमच्यावर इन्सॉल्वंटचा आणि डिक्लेअर केलं का, तरच तुम्ही इथनं रिमूव्हलचा ग्राउंड सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळेल. हॅज बीन कन्व्हिक्टेड ऑफ अन ऑफेन्स विच इज द ओपिनियन ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व्स अ मॉरल टर्पिट्यूड. ठीक आहे, मॉरल टर्पिट्यूड जे की मॉरली लाईक काय म्हणतात त्याला आपण मराठीतनं मला एकदा शब्द सुचत नाही, बट मॉरल टर्पिट्यूड जे असतात, मॉरली आपण कसं वागायला पाहिजे समाजामध्ये आणि त्यानुसार आपल्याला मॉरल टर्पिट्यूडच्या एखाद्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये किंवा कुठल्याही ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण इन्व्हॉल्व्ह झालेलो आहे. सो हॅज बीन कन्व्हिक्टेड ऑफ अन ऑफेन्स विच इज इन द ओपिनियन ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे की नाही, तुमच्याच कडून काहीतरी फूड अडल्ट्रेशन झालंय किंवा तुम्हीच एक भंडारा ठेवला होता जेवायला चेअरपर्सननी आणि त्याच्यामधूनच फूड पॉइझन झालंय, असंही होऊ शकतं मॉरल टर्पिट्यूड मध्ये. सो हॅज बीन कन्व्हिक्टेड ऑफ अन ऑफेन्स विच इज कोणत्याही प्रकारे या ऍक्ट अंतर्गत किंवा कोणत्याही ऍक्ट अंतर्गत तुम्हाला कन्व्हिक्शन दिलंय कोर्टाने, तर या सिच्युएशन मध्ये सुद्धा तुम्हाला रिमूव्ह केलं जाऊ शकतं. हॅज बिकम अ फिजिकली मेंटली इनकॅपेबल ऑफ ऍक्टिंग ऍज अ मेंबर. सो तुम्ही फिजिकली आणि मेंटली इनकॅपेबल असाल तर तुम्ही काम नाही करू शकणार आणि इथे आम्हाला काम करणारा व्यक्ती पाहिजे, त्यामुळे इथे तुम्हाला रिमूव्ह केलं जाऊ शकतं. has acquired such a financial or other interest as is likely to affect prejudicially his function as a member. Has acquired such a financial or other interest as is likely to affect prejudicially his function as a member. कोणत्याही प्रकारे तुम्ही acquired केला फायनान्शियल इंटरेस्ट while in a duty किंवा अदर इंटरेस्ट जेव्हा फंक्शन परफॉर्म करत होता, करप्शन केलं सरळ सरळ बरोबर केले, तरीही तुम्हाला रिमूव्ह केल्या जाऊ शकतं. has so abused his position as to render his continuance in office prejudicial to the public interest. has so abused his position. कुठल्याही प्रकारे पोझिशनचा अब्यूज मिसयूज केलेला आहे, अनडू इन्फ्लुएन्स केला आहे कोणावर, अब्यूज केले तुम्ही, पोझिशनचा गैरवापर केला आहे तुमच्या. मी आय एम अ चेअरपर्सन, आय एम अ मेंबर ऑफ द फसई. सो या सिच्युएशन मध्ये तुम्हाला रिमूव्ह केलं जाऊ शकतं. No member shall be removed under clause
D and E of such section 1 unless he has been given reasonable opportunity being heard. Okay. Natural justice, follow the natural justice. You be just, I be remedial. काय डॉक्टरांनी आपली हिअर द अदर साइड. ठीक आहे. सो पुढे या. सेक्शन 9 ऑफिसर्स अँड अदर एम्प्लॉईज ऑफ द फूड ऑथॉरिटी. चेअरपर्सन आणि मेंबर्स राहणार आहे का, सेक्रेटरीज राहणार का, तर नाही. अदर एम्प्लॉईज पण राहणार आहे. सपोज तुम्हाला इथे उद्या जर लीगल असिस्टंट, लीगल फूड ऑफिसर असं काही वॅकन्सी निघाली तर तुम्ही इथनं अपॉइंट होणार. एक लक्षात घ्या, प्रत्येक ऍक्ट मध्ये जिथे प्रत्येक ऑफिसर्सच्या, प्रत्येक एम्प्लॉईजच्या अपॉइंटमेंट होत आहेत त्याचे प्रोव्हिजन दिले. इवन इन अ सेंट्रल ऍक्ट. सेंट्रल ऍक्ट कुठला, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट मध्ये. त्यानंतर आपण आता जेवढे काही स्पेशल लॉज बघतोय ना, त्या पूर्ण लॉज मध्ये जर तुम्हाला रजिस्ट्रार इन द इंडस्ट्रियल कोर्ट, रजिस्ट्रार इन द जिल्हा ग्राहक मंच, असे जर ज्या काही पोस्ट आहेत त्याचे प्रोव्हिजन सुद्धा इथे दिलेले आहे. आणि हे असे प्रश्न इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात की तुम्ही तुमची अपॉइंटमेंट कोणत्या कायद्याअंतर्गत किंवा तुमची अपॉइंटमेंट कोणत्या कायद्याच्या कोणत्या सेक्शन अंतर्गत, कुठल्या सेक्शन अंतर्गत होतीये, तर तुम्ही ते लक्षात ठेवा. आता नाही, बट इंटरव्ह्यूच्या वेळेस. देअर शॅल बी अ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. एकदा ना JMFC ची अपॉइंटमेंट कुठून होते हे JMFCच्याच एक्झामला क्वेश्चन आला होता आणि विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युजन झाले. तो खूप आधीचा प्रश्न आहे, खूप जुन्या काळातला, बट आला होता. देअर शॅल बी अ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द फूड ऑथॉरिटी. ओके, मी म्हटलं ना तुम्हाला इथे वेगळीच काहीतरी पोस्ट अजून एक आहे. देअर शॅल बी अ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, CEO असणार आहे इथे. ऑफ द फूड ऑथॉरिटी नॉट बिलो द रँक ऑफ द ऍडिशनल सेक्रेटरी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ऍडिशनल सेक्रेटरीच्या खालच्या रँकचा नसलेला व्यक्ती जो की गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये तो आहे त्याला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CEO ऑफ द फसई नेमण्यात येणार आहे. Who shall be the member secretary of the authority to be appointed by the central government. Clear? तर हा member secretary of the and who shall be the member secretary of the authority. त्याला member secretary authority म्हणून आपण संबोधू आणि तो CEO असणार आहे. पण चेअरमॅन मोठा की CEO मोठा इथे, तर चेअरमॅन ही वेगळी पोस्ट आहे. चेअरमॅन आहे, CEO आहे, याला ऑफिसर म्हटलं जाणार. ठीक आहे. The food authority may, with the approval of the central government, determine the number, nature, and category of other officers and employees required to food authority in the discharge of its function. Food authority काय करणार आहे? With approval of the central government, food authority central government ची approval मागणार आहे आणि determine the number डिटरमाइन करणार, नेचर डिटरमाइन करणार, कॅटेगरी डिटरमाइन करणार, अदर ऑफिसर्सच्या अँड एम्प्लॉईजच्या जे की रिक्वायर्ड आहे फूड ऑथॉरिटीला फॉर द डिस्चार्जिंग अ फंक्शन. आणि सांगणार सेंट्रल गव्हर्नमेंटला की एवढ्या वॅकन्सीची आपल्याला अदर ऑफिसर्स म्हणून गरज आहे. लीगल डिपार्टमेंट मध्ये किती पाहिजे, सायंटिफिक डिपार्टमेंट मध्ये किती पाहिजे, अनालायझेशन डिपार्टमेंट मध्ये किती पाहिजे, लाईक दॅट. The salaries and allowances payable to the conditions of a service of the CEO, officers and employees shall be such as by the central government regulation. Approval ने देणार आहेत ते. त्यानंतर सेक्शन 10 मध्ये आपण येऊया. दॅट फंक्शन ऑफ ए CEO, दॅट इज चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरचे फंक्शन काय आहे. ओके, the chief executive officer shall be the legal representative of the food authority and shall be responsible for. Okay, the chief executive officer shall be the legal representative of the food authority. हा CEO legal representative असणार आहे. मोर ओव्हर, तर लीगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द फसई कोण आहे, तर CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे. लक्षात घ्या. आणि त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय काय आहेत, तर त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे द डे टू डे ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द फूड ऑथॉरिटी. प्रत्येक डे टू डे तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द फूड ऑथॉरिटी बघायचं. टोटल फूड फसईचं ऍडमिनिस्ट्रेशन तो बघणार आहे. ड्रॉविंग अप, आता ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय असतं, सगळे ऑफिसर, सगळे चेंबर, सगळ्या ऑफिसेस मध्ये काय चाललं काय नाही, हे सगळ्या गोष्टी. Drawing up of proposals for the food authorities work programs in a consultations with the central advisory committee. अजून आपल्याकडे समोर एक सेंट्रल ऍडवायझरी कमिटी येणार आहे.
तर इथे एक प्रपोजल तो ड्रॉ करणार आहे कशाशी संदर्भात की प्रोग्राम्स कन्सल्टेशन्स विथ द सेंट्रल ऍडवायझरी कमिटी सोबत. सेंट्रल ऍडवायझरी कमिटी सोबत हा काय करणार आहे, एक प्रोग्राम फिक्स करणार आणि त्याच्यामध्ये एक प्रपोजल ड्रॉ करणार आहे की आता इथून पुढे आपल्याला काय काम करायचं आहे फूड सेफ्टीवर, आणि ते कन्सल्ट करणार सेंट्रल ऍडवायझरी कमिटीशी. सो हे याचं काम आहे, डे टू डे ऍडमिनिस्ट्रेशन बघणे, एक प्रपोजल ड्रॉ करणे फूड ऑथॉरिटीच्या वर्क प्रोग्राम्सवर, आणि ते कन्सल्ट करणे सेंट्रल ऍडवायझरी कमिटी सोबत. इम्प्लिमेंटिंग द वर्क प्रोग्राम अँड द डिसिजन्स अडॉप्टेड बाय द फूड ऑथॉरिटी. इम्प्लिमेंट करणार आहे तो, त्याची अंमलबजावणी पण करणार आहे तो, कशाची, वर्क प्रोग्रामची अँड डिसिजन्स अडॉप्टेड बाय द फूड ऑथॉरिटी. फूड ऑथॉरिटीने काय काय डिसिजन्स अडॉप्ट केलेले आहे, काय काय आता पुढे आपल्याला आपल्या भारत देशामध्ये करायचंय फूड इंडस्ट्रीमध्ये फूडच्या सेफ्टीसाठी, टू मेंटेन द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड. तर नुसतंच प्रपोजल ड्रॉ करून ठेवणार नाहीये, तर त्याच्यावर अंमलबजावणी करणार आहे त्या प्रोग्राम्सवर, आणि डिसिजन काय अडॉप्ट केलेले आहे तेही बघणार आहे. Ensuring the provisions of appropriate scientific, technical and administrative support for the scientific committee and the scientific panel. अजून इकडे सायंटिफिक कमिटी आणि सायंटिफिक पॅनल आपल्याला बघायला मिळणार आहे फसईमध्ये. तर इन्शुअर करून घेणार आहे हा सीईओ दॅट अप्रोप्रिएट्स सायंटिफिक, टेक्निकल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट सायंटिफिक कमिटीमध्ये आणि सायंटिफिक पॅनलमध्ये. हे याचं काम. त्यानंतर पुढे येऊया. Ensuring that the food authority carries out its task in accordance with the requirement of its user, in a particular with regards to the advocacy of the service provided and the time taken. Ensuring the food authority, इथे इन्शुअर करून घेणार की फूड ऑथॉरिटी जे आहे काय काय टास्क ते कॅरीड आउट करत आहेत, जे की अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. आता सध्या काय रिक्वायरमेंट आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड मेंटेन करायला, पर्टिक्युलर विथ द ऍडव्होकेटची. ऍडव्होकेट म्हणजे योग्य काय, अयोग्य काय, त्या प्रकारचं सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करायला पाहिजे विद इन टाइम टेकन. टाइम किती घेतात, मॅनेजमेंट ऑफ द टाइम काय, हे सगळं तो बघणार सीईओ. द प्रिपरेशन ऑफ द स्टेटमेंट ऑफ द रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर्स अँड द एक्झिक्युशन ऑफ द बजेट ऑफ द फूड ऑथॉरिटी. डेफिनेटली इट्स अ फूड ऑथॉरिटी आहे, ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाही आहे. ओके, स्टॅट्युटरी बॉडी आहे, कॉर्पोरेट बॉडी आहे, आणि त्यामुळे इथे यांचा जो फंड निर्माण होणार आहे त्याच्यामध्ये त्यांचे काय एक्सपेंडिचर असणार आहे, किती खर्च काय, हे सगळ्या गोष्टी बघणार तो. डेव्हलपिंग अँड मेंटेनिंग अ कॉन्टॅक्ट विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड फॉर इन्शुरिंग अ रेग्युलर डायलॉग्स विथ इट्स रिलेव्हंट कमिटीज. तर डेफिनेटली कम्युनिकेट करणार, डेव्हलप करणार, मेंटेनिंग कॉन्टॅक्ट मेंटेन करणार सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी, आणि ज्या काहीही रिलेव्हंट कमिटी आहे त्यांच्याशी सुद्धा इतर रेग्युलरली डायलॉग मेंटेन तो करणार. Every year the chief executive officer shall submit the food authority for the approval. This is very important. प्रत्येक वर्षी तो इथे काय करणार आहे, एव्हरी इयर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर शॅल सबमिट द फूड ऑथॉरिटी फॉर अप्रुव्हल. एक अप्रुव्हल तो देणार आहे प्रत्येक वर्षी. मंथली देणार का, इयरली देणार का, हाफ इयरली, तर मंथली नाही इयरली तो देणार आहे. जनरल रिपोर्ट कव्हरिंग ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ द फूड ऑथॉरिटी इन द प्रिव्हियस इयर. की प्रिव्हियस इयरमध्ये आपण काय काय ऍक्टिव्हिटीज फूड ऑथॉरिटीनी फसईनी घेतलेल्या आहे त्यावर एक जनरल रिपोर्ट कव्हर करून तो अप्रुव्हल त्यावर तो देणार आहे की आता आतापर्यंत आपण काय काम केलं, त्याच्यावर कुठल्या प्रकारचं अप्रुव्हल त्याला द्यायचं आहे. प्रोग्राम्स वर्क काय केलेलं आहे, द अॅन्युअल अकाउंट्स फॉर द प्रिव्हियस इयर तर अॅन्युअली अकाउंट्स काय आहे, खर्च, एक्सपेंडिचर, द बजेट फॉर द कमिंग इयर, आणि फूड फसईला आता पुढे 2026 मध्ये 2025 मध्ये काय बजेट लागणार आहे, हे प्रोग्राम्स इनिशिएट करण्यासाठी. द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर shall following adoption by the food authority forward the general report and the programs to the central government and the state government and shall have them published. तर डेफिनेटली इथे म्हटलं आहे की जो सीईओ आहे तुमचा हा काय करणार, एक अडॉप्शन करणार आहे बाय द फूड ऑथॉरिटी आणि तो फॉरवर्ड करणार आहे सगळ्या रिपोर्ट, प्रोग्राम्स जे काही त्याचे अप्रुव्हल्स आहेत ते स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला की हे पब्लिश करा, अँड देन आपण त्याच्यावर पुढे वर्क करूया. The chief executive officer shall approve all financial expenditure of the food authority and reports on authorities' activities to the central government. Chief executive officer shall approve all financial expenditure. The all financial expenditure किंवा financial ज्या काही ऑथॉरिटी दिल्या त्या सीईओ ला दिल्या, चेअरपर्सनला नाही. ऍक्टिव्हिटीज सेंट्रल हा लक्ष ठेवणार आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला तो सांगणार, म्हणजेच कम्युनिकेट करणार.
एक्सपेंडिचर बद्दल. CEO shall exercise the power of the commissioner food safety while dealing with the matter relating to the food safety of such article. सो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जो आहे तो एक्सरसाइज करणार त्याचे पॉवर ऑफ द कमिशनर ऑफ फूड सेफ्टी. ओके, वाईल डिलिंग विथ द मॅटर रिलेटिंग टू द फूड सेफ्टी अँड आर्टिकल. जेव्हा तो फूड सेफ्टी आणि आर्टिकलच्या मॅटरशी डील करणार आहे तेव्हा तो काय करणार, इथे कमिशनर म्हणून काम करणार आहे. त्यानंतर सेंट्रल ऍडवायझरी कमिटीकडे येऊया आपण. सेंट्रल ऍडवायझरी कमिटी. द फूड ऑथॉरिटी शॅल बाय नोट. थोडंसं बोरिंग जाईल आजचं लेक्चर तुम्हाला, कारण काहीच नाही. ऑथॉरिटी आहे त्यांचं फंक्शन आहे, ऑथॉरिटी आहे त्यांचं फंक्शन, आणि हे चॅप्टर खूप मोठे, याला 2 दिवस लागतील, पण आपल्याला संपवावंच लागणार आहे. देयर इज नॉट ऑप्शन. So the food authority shall by notification establish a committee to be known as a central advisory committee. सो इथे जी फूड ऑथॉरिटी आहे जो नोटिफिकेशन देईल आणि एस्टॅब्लिश्ड अ कमिटी टू बी नोन ॲज अ सेंट्रल ॲडवायझरी कमिटी इथे आपल्याकडे स्थापन करता येते. त्यानंतर द सेंट्रल ॲडवायझरी कमिटी जी आहे ते शॅल कन्सिस्ट ऑफ 2 मेंबर. ह्याच्यामध्ये 2 मेंबर राहणार आहेत. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. Okay, 2 members, each to represent the interests of food industry, agricultural, consumer, relevant research bodies and food laboratories, and all commissioner of the food safety and the chairperson of scientific committee shall be ex officio member. तर इथे काय म्हटलं आहे की कमिटीमध्ये, ॲडवायझरी कमिटीमध्ये 2 मेंबर राहणार आहे, and each represents the interest of food industry. आणि ते रिप्रेझेंट करणार आहे फूड इंडस्ट्रीच्या इंटरेस्टला, ॲग्रिकल्चर, कन्झ्युमर आणि रिलेव्हंट रिसर्च बॉडीज अँड फूड लॅबोरेटरीज. अँड ऑफ कमिशनर ऑफ द फूड सेफ्टी अँड चेअरपर्सन ऑफ सायंटिफिक कमिटी शॅल बी एक्स ऑफिशियल चेअरमॅन. ते हे एक्स ऑफिशियल चेअरमॅनही राहू शकतात. कुठे? सायंटिफिक कमिटीमध्ये. म्हणजे ते सायंटिफिक कमिटीमध्ये पण आहे आणि इकडे पण आहे. ओके. The representative of such a concerned ministers and department of the central government in agriculture or animal husbandry, dairy असेल, बायोटेक्नॉलॉजी, कॉमर्स, इंडस्ट्री, कन्झ्युमर अफेअर, एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, ह्या सगळ्या इंडस्ट्री अंतर्गत इथे रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत, जे की कन्सर्न मिनिस्टर आहेत, जे की खासदार आहेत आपले, मेंबर ऑफ द पार्लमेंट, या इंडस्ट्रीशी कन्सर्न, हे सुद्धा इथे राहणार आहे ॲडवायझरी कमिटीमध्ये. अँड द सीईओ एक्स ऑफिशियल चेअरमॅन ऑफ द सेंट्रल ॲडवायझरी कमिटी. आणि जो सीईओ इथे नेमलेला आहे तुम्ही, हा इथे काय राहणार आहे? चेअरपर्सन राहणार आहे या कमिटीवर. खूप कन्फ्युजन आहे हे, कारण खूप साऱ्या कमिटी आहे, त्यामुळे यामध्ये खूप जास्त एक्झामच्या टाइमला पडू नका. फक्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून घ्या एकदा वाचून, आणि देन एक्झामच्या टाइमला किंवा आफ्टर दी ऍक्ट काय काय इम्पॉर्टंट आहे ते आपण बघणार आहात. कारण हे प्रत्येक कमिटीला प्रत्येक इतके सारे मेंबर्स दिलेले आहे या ऍक्टमध्ये की ते लक्षात राहणं इतकं पॉसिबल नाही आहे. The Central Advisory Committee shall follow such rules of procedure including its transactions of business. Definitely ते रेग्युलेशन नुसार ॲडवायझरी कमिटी इथे काय करणार आहे? आपलं काम बघणार आहे. फंक्शन ऑफ द सेंट्रल ॲडवायझरी कमिटी. तर सेंट्रल ॲडवायझरी कमिटीचं फंक्शन काय ते बघूया. द सेंट्रल ॲडवायझरी कमिटी शॅल एन्श्युअर क्लोज कोऑपरेशन बिटवीन द फूड ऑथॉरिटी अँड द एन्फोर्समेंट एजन्सी अँड ऑर्गनायझेशन्स ऑपरेटिंग इन द फील्ड ऑफ द फूड. फील्ड ऑफ द फूडमध्ये ज्याही काही एजन्सीज, ऑर्गनायझेशन इथे काम करत आहेत, तर त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचं फूड ऑथॉरिटी इथे कोऑपरेशन, क्लोज कोऑपरेशन एन्श्युअर करून घेणार आहे. म्हणजे काय तर बघूया. बघा, शॅल इन्श्युअर द क्लोज कोऑपरेशन, हे स्टेटमेंट आणि हा सेंटेन्स लक्षात ठेवायचा की शॅल इन्श्युअर द क्लोज कोऑपरेशन बिटवीन द फूड ऑथॉरिटी, जी की फसई आहे, अँड द एन्फोर्समेंट एजन्सी, ज्या काही एजन्सीज इथे फूड एजन्सीज दिल्या आहे, अँड ऑर्गनायझेशन ऑपरेटिंग द फूड इन द फील्ड ऑफ द फूड. 3 गोष्टी आपल्याकडे, एक तर फसई आहे, फूड एजन्सीज आहे आणि फूड ऑर्गनायझेशन आहे. या तिन्ही मधलं जे काही कम्युनिकेशन आपण म्हणतो किंवा एन्श्युअर कोऑपरेशन, त्याचं मेंटेन करण्याचं काम पहिलं फंक्शन आहे इथे सेंट्रल ॲडवायझरी ऑथॉरिटीचं. ठीक आहे. द सेंट्रल ॲडवायझरी कमिटी शॅल ॲडवाइज द फूड ऑथॉरिटी. एक ॲडवाइज पण देणार आहे सेंट्रल ॲडवायझरी कमिटी फूड ऑथॉरिटीला, म्हणजेच फसईला. तर काय? The performance of its duties under these sections and is particular in a drawing up a proposal for the food authority works program. त्यांच्या ड्युटीज परफॉर्म करणार आहे पहिले. कोणाच्या? सेंट्रल ॲडवायझरी कमिटी ती त्यांची ड्युटीज परफॉर्म करणार. त्या ड्युटीज मधनं त्यांनी काय वर्क केलं त्याच्यावर एक ते प्रपोजल बनवणार आणि ते फसईला देणार. ऑन द प्रायोरिटायझेशन्स ऑफ द वर्क. प्रायोरिटायझेशन्स ऑफ द वर्क मीन्स लाईक आपण काय म्हणतो की सुरुवात, ठीक आहे की नाही, प्रायोरिटायझेशन ऑफ द वर्क, ती सुरुवात पासून इथे वर्क कसं व्हायला पाहिजे, याची सुरुवात कशी व्हायला पाहिजे. ठीक आहे की, किंवा मग याच्या आधी काय वर्क झालेला आहे
तेही आपण असं म्हणू शकतो. याला प्रायोरिटायझेशन मध्ये दोन्ही गोष्टी येतात. प्रायरली आपण काय वर्क केलं, प्रोग्राम काय केले होते, आणि आता इथून पुढे आपल्याला प्रोग्राम काय करायचे. आयडेंटिफाईंग द पोटेन्शियल रिस्क. एक्झॅक्टली आपण काल रिस्कच्या डेफिनेशन्स बघितल्या होत्या. याच्यामध्ये रिस्क फार महत्वाची आहे, आणि आयडेंटिफाय करायचं आपल्याला पोटेन्शियल रिस्क याच्यामध्ये किती प्रमाणात येत आहे याचा प्रपोजल तयार करायचा आहे. पुलिंग ऑफ द नॉलेज. डेफिनेटली पुलिंग ऑफ द नॉलेज मीन्स इथे कोणत्या कोणत्या प्रकारचं नॉलेज आपण कोणत्या कोणत्या प्रकारे गेन करू शकतो, कारण आपल्याकडे सायंटिफिक कमिटी आहे, सेंट्रल ऍडव्हायझरी कमिटी आहे, ह्या सगळ्या गोष्टी. सच अदर फंक्शन्स ॲज मे बी स्पेसिफाईड बाय द रेग्युलेशन. The Central Advisory Committee shall meet regularly at the invitations of the chairpersons of the Central Advisory Committee. Who is the chairperson of the Central Advisory Committee? CEO. Or at the request of at least 1/3 of its member and not less than 3 times a year. यांची जी मीटिंग आहे 3 टाइम्स वर्षातनं 3 वेळा होणार आहे, आणि ऍटलिस्ट 1/3 मेंबर इथे कमीत कमी तुमची ऍडवायझरी कमिटीच्या मीटिंगसाठी रेग्युलरली राहायला पाहिजे. So it's a function of the Central Advisory Committee. Now come to the scientific panel. मी जसं म्हटलं होतं तुम्हाला हे की शब्द सेंट्रल ऍडवायझरी कमिटी असो किंवा सायंटिफिक पॅनल असो तर इथे दिलेले आहेत. तर त्याच्यापैकी थर्ड जो आपला इथे आहे दॅट इज सायंटिफिक पॅनल. द फूड ऑथॉरिटी शॅल एस्टॅब्लिश सायंटिफिक पॅनल. फसई इथे एस्टॅब्लिश करते आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट नाही. फसई स्वतः इथे इट सेल्फ एस्टॅब्लिश करते आहे काय, सायंटिफिक पॅनल. कारण फूडचा विषय आहे याच्यामध्ये सायंटिफिक पॅनल लागणारच आहे, कारण एक्सपर्ट कोण असणार आहे. एका फूड मध्ये कोणत्या प्रकारचे केमिकल टाकले ते एक ह्युमन कन्झम्पशन साठी, मानवी आरोग्यासाठी ते कसे दूषित आहे, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, त्याच्यामधून काय रोगराई निर्माण होऊ शकते, यु नो दॅट. सो 90% बिमाऱ्या ज्या आहेत ते खाण्यातनच होतात आपल्याला, बरोबर आहे की नाही. तर या सिच्युएशन मध्ये आपल्याला एक सायंटिफिक पॅनल नेमलं आहे, आणि हे सायंटिफिक पॅनल जे आहे इथे कोण नेमत आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंट नाही, सायंटिफिक पॅनल फूड ऑथॉरिटी एस्टॅब्लिश करत आहे स्वतः. अँड शॅल कन्सिस्ट ऑफ द इंडिपेंडेंट सायंटिफिक एक्सपर्ट, आणि त्याच्यामध्ये इंडिपेंडेंट सायंटिफिक एक्सपर्ट पण टाकत आहे. क्लिअर. द सायंटिफिक panel shall invite the relevant industry and consumer representative in its deliberation. सायंटिफिक पॅनल इन्व्हाइट करत आहे रिलेव्हंट इंडस्ट्रीच्या आणि रिलेव्हंट इंडस्ट्रीला अँड कन्झ्युमर रिप्रेझेंटेटिव्हला. कन्झ्युमरचे जे रिप्रेझेंटेटर असतात ना, लाईक ग्राहक, काही युनियन्स किंवा असे काही आहेत ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना. Without prejudice to the provision of this subsection 1, the food authority may establish as many scientific panel as it considered necessary in addition to the panel on. एक नाही तर अनेक सायंटिफिक पॅनल इथे वेगवेगळ्या मुद्द्यांवर किंवा वेगवेगळ्या याच्यावर लाईक इथे ते करू शकतात. आता ते काय पुढे दिलंय की कोणते असे मुद्दे असेल बघा, हा आपल्या विषयाचा टच नाही आहे. हा थोडासा एक सायंटिफिकली विषय दिसतो कधी कधी, किंवा कधी कधी एक मॉरली थोडा विचार या लॉवर करावा लागतो. तर त्यापैकी आपण इथे आपल्याला हे शब्द किंवा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी डेली यूज मध्ये नाही आहे. त्यामुळे फूड ॲडिटिव्ह, फ्लेवरिंग, प्रोसेसिंग एड्स अँड मटेरियल इन कॉन्ट्रॅक्ट विथ फूड याच्यामध्ये कोण स्पेशल इंडिपेंडेंट एक्सपर्ट असू शकतात. पेस्टिसाइड्स मध्ये, ठीक आहे, अँटीबायोटिक्स मध्ये, त्यानंतर जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गनायझेशन्स मध्ये कोण, मग ॲग्रिकल्चरचा कथा स्टुडंट्स किंवा सायंटिस्ट याच्यामध्ये येऊ शकतो. फंक्शनल फूड्स, ठीक आहे, न्यूट्रिशनल म्हणतो आपण त्याला, डायटी प्रोडक्ट्स अँड द अदर सिमिलर प्रोडक्ट्स, बायोकेमिकल किंवा बायोलॉजिकल हॅझार्डस कंटॅमिनंट्स इन द फूड क्लेम काय, चेन काय आहे, लेबलिंग काय आहे, मेथड ऑफ द सॅम्पलिंग काय, अनालायझेशन, ह्या सगळ्या इथे सगळे रिसर्च केलेले व्यक्ती इथे तुम्हाला दिसतील, जे की आपल्याला ह्या सगळ्यामधलं ज्ञान नाही आहे. So the food authority may from time to time reconstitute the scientific panel by adding new member or by omitting the existing member or by changing the name of the panel. Case may be. Any time इथे असंही असू शकतं की सायंटिफिक पॅनल ऑन द बायोलॉजिकल हॅझार्ड्स, नेम चेंज होऊ शकतं, त्यातले मेंबर चेंज होऊ शकतात, तर वारंवार याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. बिकॉज ही काही सेंट्रल गव्हर्नमेंटने एक पर्टिक्युलरली स्टॅट्युटरी बॉडी तयार केलेली नाही आहे, ठीक आहे की नाही. जसं आपल्या हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये एखादी कमिटी बसते, एखादं पॅनल बसतो आणि बेंच बसतो, आणि देन त्यांचं काम झालं की ते बेंच उठतो, परत दुसरा बेंच बसतो, लाईक दॅट. असंच इथेही आपण म्हणू शकतो.
नाव सायंटिफिक कमिटी अजून एक आहे, ठीक आहे. पॅनल नंतर द फूड ऑथॉरिटी शॅल कॉन्स्टिट्यूट. अगेन ह्या दोन्हीही कमिटी इथे फूड ऑथॉरिटीने एस्टॅब्लिश केलेले आहे. सायंटिफिक कमिटी विच शॅल कन्सिस्ट ऑफ द चेअरपर्सन ऑफ द सायंटिफिक पॅनल अँड 6 इंडिपेंडेंट सायंटिफिक एक्सपर्ट. इथे एक चेअरपर्सन असणार आहे आणि 6 इंडिपेंडेंट एक्सपर्ट इथे बोलवले जाणार आहे, जे की नॉट बिलॉंगिंग और affiliated टू एनी ऑफ द सायंटिफिक. affiliated मीन्स त्यांना त्या प्रकारचा दर्जा मिळालेला आहे, ठीक आहे की नाही. त्या प्रकारे तेवढ्या उच्च लेवलवरचे ते सायंटिस्ट आहे, एक्सपर्ट आहे त्या फील्डमध्ये, ज्या फील्डमध्ये सध्या या कमिटीला काम करायचं आहे, जी कमिटी इथे फसई बसवणार आहे. The scientific committee shall be responsible for providing the scientific opinions on the food authority and shall have the power where necessary of organizations public hearing. Okay, so definitely the scientific committee responsible आहे ते काय प्रोव्हाइड करण्यासाठी सायंटिफिक ओपिनियन. यांना सायंटिफिकली ओपिनियन द्यायचंय फूड ऑथॉरिटीला, फसईला, की हे असं असं आहे बाबा, याच्यामध्ये अशा प्रकारचे केमिकल आहे, याच्यामध्ये तसे वगैरे वाटेल. आणि शाला पॉवर, त्यांना पॉवर आहे अजून दिलेले काय, वेअर नेसेसरी, जिथे गरज असेल की ते ऑर्गनायझिंग द पब्लिक हिअरिंग. ऑर्गनायझिंग द पब्लिक हिअरिंगचा अर्थ असा होतो की कुठलेही पब्लिक ओपिनियन किंवा पब्लिक हिअरिंग, की पब्लिक कडून या प्रोडक्ट बद्दल किंवा पब्लिक कडनं काय याचे ओपिनियन्स किंवा पब्लिकला ऐकून घेणं गरजेचं आहे का, तर ते तसं करू शकतात. The scientific committee shall be responsible for the general coordination necessary to ensure a consistency of the scientific opinion. Scientific committee जी आहे ती responsible आहे for a general coordination necessary to ensure a consistency of the scientific opinion procedure and particular with regard to the adoption of working procedure and harmonization of working method of the scientific panel. सायंटिफिक पॅनल मध्ये काय वर्क चाललंय, सायंटिफिक कमिटी काय करते, तर यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे दोघांमध्ये, पर्टिक्युलरली ओपिनियन आणि अडॉप्शन ऑफ दी वर्क, की एकमेकांचं वर्क अडॉप्ट करणंही इथे गरजेचं आहे, ते मिळूनही काम करू शकतात एखाद्या मुद्द्यांवर. द सायंटिफिक कमिटी शॅल प्रोव्हाइड ओपिनियन ऑन मल्टी सेक्टोरियल इश्यूज falling within the competence of the more than one scientific panel. Definitely scientific committee जे की more than one panel पुढे दिलाय तर त्याच्यावर ते वर्क करू शकते, and on issues which do not fall within the competence of any of the scientific panel. सायंटिफिक पॅनलकडे इश्यू असेल नसेल तरीही त्या मुद्द्यावरही ते काम करू शकतं. सायंटिफिक पॅनलपेक्षा सायंटिफिक कमिटीचे जे पॉवर आहेत ते जास्त आहे. Wherever necessary and particularly in the case of a subject which do not fall within the competence of any scientific panel, एखादी केस किंवा एखादा सब्जेक्ट सायंटिफिक पॅनलच्या अंतर्गत येत नाही तरी सुद्धा the scientific committee shall set up a working group and in the such a cases it shall draw the expertise of the working group when established scientific opinion. सायंटिफिक कमिटी वेगवेगळे ग्रुप काढू शकतं आणि ग्रुप मधून ते ओपिनियन घेऊन कामही करू शकतं. इतकं काही महत्वाचं नाही आहे, आपल्याला याच्यामध्ये जायचंच नाही आहे, कारण आपली पोस्ट रजिस्ट्रारची आहे, आपली फूड ऑफिसरची पोस्ट नाही आहे, त्यामुळे आपण इकडे नाही गेलो तरी चालेल. ठीक आहे, सो तरीही आपण वर्ड टू वर्ड बघून घेऊया म्हणजे कन्फ्युजन राहायला नको. ठीक आहे. प्रोसिजर फॉर सायंटिफिक कमिटी अँड सायंटिफिक पॅनल. तर प्रोसिजर काय राहणार आहे यांचे, हे खूप मोठं आहे, मी जसं सांगितलंय तुम्हाला हे चॅप्टर. द मेंबर ऑफ द सायंटिफिक कमिटी हु आर नॉट मेंबर ऑफ द सायंटिफिक पॅनल. कमिटीचे मेंबर सायंटिफिक पॅनलचे मेंबर नसणार आहे, त्यांना पर्टिक्युलरली सेपरेटली पॅनल आणि कमिटी म्हणून वेगवेगळं अपॉइंट केलं जाणार आहे. And the member of the scientific panel shall not be appointed by the food authority for the period of 3 years. 3 सायंटिफिक पॅनलचे जे आहे ते 3 वर्षासाठी अपॉइंटमेंट असणार आहे, and which shall be renewable for period and the vacancy notice shall be published in the relevant leading scientific publications and on the food authority websites for call or for the expertise interest. Okay, scientific committee who shall not be member of the scientific panel असणार आहे, and the member of the scientific panel shall be appointed by the food authority and for period of 3 years असणार आहे. बाकीचं पुढे बघूया. The scientific committee and scientific panel shall each choose a chairperson from amongst their members. सायंटिफिक कमिटी आहे, सायंटिफिक पॅनल आहे, ते त्यांचा एक चेअरमॅन इथे फूड ऑथॉरिटीने नेमून दिल्याप्रमाणे ते चूज करणार की त्यांच्यापैकी चेअरमॅन कोण असणार. Scientific committee and the scientific panel shall act by a majority of their member and the views of the member shall be recorded. यांना एक्सपर्टचं काम करण्यासाठी बोलवलं आहे, पण त्यांच्यामध्ये मेजॉरिटी झाली पाहिजे एखाद्या मुद्द्यावर. ठीक आहे की नाही, जसे की आपल्या हायकोर्ट्समध्ये मेजॉरिटी होती. The procedure for the operation and cooperation of the scientific committee and the scientific panel shall be specified by the regulation. तर जी काही ही प्रोसिजर आहे आणि कॉपरेशन ऑपरेशन सायंटिफिक कमिटी सायंटिफिक पॅनल मध्ये हे बाय दी रेग्युलेशन झालं पाहिजे, जे की सेंट्रल गव्हर्नमेंट आणि फसई त्यांना नेमून देणार आहे.
This procedure shall relates in particular to the member of the times that the member can serve consequently on a scientific committee or the scientific panel. तर डेफिनेटली नंबर ऑफ टाइम्स जे काही मेंबर सर्व करतील, कॉन्झिक्युटिव्हली सर्व करतील, कधी हा मेंबर असेल तर कधी तो मेंबर असेल. द नंबर ऑफ मेंबर ऑफ इच सायंटिफिक पॅनल किती असणार आहे हे इतकं महत्वाचं नाही आहे. सो वी कॅन स्किप ऑल्सो. बट द प्रोसिजर फॉर रिएम्बर्सिंग द एक्सपेन्सेस गव्हर्नमेंट सायंटिफिक दोन्ही याचे करणार आहेत. त्यानंतर मॅनर काय असणार आहे, टास्क काय असणार आहे, हे रेग्युलेशन्स थ्रू तुम्हाला देण्यात येणार आहे. क्रिएशन, ऑर्गनायझेशन, वर्किंग ग्रुप तयार करू शकतात ते सायंटिफिक पॅनल्स मध्ये वर्क करण्यासाठी. ते कसे प्रोसिजर करतील तर ऍज पर देअर डिस्क्रिप्शन कोरम ठेवणार आहेत ते, केवढा कोरम, एवढ्या मीटिंग यायला पाहिजे, अजेंडा काय असणार आहे, अजेंडा, कोरम, मीटिंग्स ते सगळं मॅनेज करतील. ठीक आहे. सो अजून काय राहिलं आपलं 16 खूप मोठा सेक्शन आहे, त्याला खूप वेळ लागेल. ड्युटीज अँड फंक्शन ऑफ द फूड अथॉरिटी हे थोडंसं महत्वाचं आहे आपल्याला. त्यानंतर फक्त सायंटिफिक कमिटी कुठे दिलेली आहे, सायंटिफिक पॅनल कोणत्या सेक्शन मध्ये दिले हे विचारू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही विचारू शकत नाही. ड्युटीज आणि प्रोसिजर दोन्हीही ज्या की फसईच्या आहे त्या आपल्याला प्रॉपरली बघायचे आहे दोन्ही सेक्शन्स मध्ये. अँड देन नंतर आपल्याला चॅप्टर 3 सुरू करायचं आहे, जनरल प्रिन्सिपल्स ऑफ द फूड सेफ्टी. ओके, तर चॅप्टर 3 मध्ये जनरल प्रिन्सिपल ऑफ फूड सेफ्टी आपण सुरू करणार आहोत. उद्या सकाळी 7 वाजता कॉन्स्टिट्यूशनचं लेक्चर आहे आणि लगेचच तुमचं याचं पण लेक्चर आहे इंडस्ट्रियल कोर्टाचं. आणि जर थोडा वेळ मिळाला तर हे 2 सेक्शन आपण सकाळी मॉर्निंगला संपून टाकूया, म्हणजे संध्याकाळी आपल्याला चॅप्टर 3 वर जाता येईल. ठीक आहे. सो इथे ठीक आहे, इथे जाता येईल या चॅप्टरवर. जर सकाळी वेळ मिळाला आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं लागतील या, किंवा अर्धा तासही लागू शकतात त्या 2 सेक्शन्सला, 16 आणि 17ला, कारण ते सेक्शन्स मोठे आहेत. तर जसं जमलं तसं संपूया. अदरवाईज संध्याकाळी तर आपलं लेक्चर असतंच, तर उद्या 1.5 तास लेक्चर घेऊया परत जास्त. ठीक आहे. एकदम कंटिन्युअसली 5 वाजतापासून लेक्चर घेऊन 8 वाजेपर्यंत थोडंसं मलाच हे होऊन जात आहे, म्हणून मी एक लेक्चर मॉर्निंगला शिफ्ट केलं आहे इंडस्ट्रियल कोर्टाचं. ठीक आहे. सो जनरल प्रिन्सिपल ऑफ द फूड सेफ्टी उद्या बघूया. आणि ऍट दी एंड ऑफ दिस ऍक्ट, मी इथे हा ऍक्ट खूप मोठा आहे पण प्रश्न संख्या याच्यामधनं कमी येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण काय करूया, ऍट दी एंड ऑफ दी ऍक्ट मी तुम्हाला नोटिंग करून घेईल की कुठले सेक्शन पाठ करायचे, कुठल्या सेक्शन्स वरून प्रश्न येणार आहे आणि कुठल्या सेक्शन्सवर, कुठल्या प्रोव्हिजन्सवर आतमधून म्हणजेच कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर प्रश्न येणार आहे. याच्यावर आपण 1 ते 2 लेक्चर घेऊन ऍट दी एंड ऑफ द सब्जेक्ट आपण ते कन्क्लूड करून घेऊया, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन्सला ते बरं पडेल. अँड देन टेस्ट सिरीज, प्रत्येक ऍक्टची आपण टेस्ट सिरीज घेतोय, याची पण टेस्ट सिरीज नक्की आपलं हा ऍक्ट झाल्यानंतर होईल. तर सकाळी 7 वाजता प्रॉपरली तुम्हाला लिंक आल्यावर तुम्ही जॉईन करा. ठीक आहे. चला बाय एव्हरीवन. मी रेकॉर्डिंग ऑफ करते. कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही आता लाईव्ह मध्ये मला डिस्कस करू शकता.